नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे आमांश, म्हणजे संडासमधून आव पडणे. त्याला कोलायटिस पण म्हटले जाते किंवा म्युकस डायरिया पण म्हटले जाते किंवा अमेबिक डिसेंट्री पण म्हटले जाते किंवा शेमयुक्त संडास होणे किंवा शेमडासारखी चिकट संडास होणे असे पण म्हटले जाते. तर आमांश म्हणजे आव म्हणजे चिकट संडास होणे हा मोठ्या मोठ्या आतड्याचा सर्वात असा गंभीर आजार आहे. तर यामध्ये मोठ्या आतड्यामध्ये सूज येते, त्यानंतर तिथे जखमा होतात, त्यामध्ये त्या ठिकाणी पोटामध्ये दुखले जाते. पातळ किंवा अर्धवट घट्ट अशी रक्त किंवा आव मिश्रित म्हणजे आपले चिकट अशी मिश्रित संडास अनेक वेळा होते. तर ह्याची कारणे काय आहेत? तर प्रोटोझोआ किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे आमांश होतो. प्रोटोझोआच्या इन्फेक्शनमुळे जर आमांश झाला तर त्याला अमेबिक डिसेंट्री म्हणतात. बॅक्टेरियाच्या इन्फेक्शनमुळे जर आपल्याला आमांश झाला तर त्याला बॅसिलरी डिसेंट्री म्हटले जाते. अमेबिक डिसेंट्री सौम्य स्वरूपाची असते, पण ती बराच काळ टिकते, लवकर त्याला ट्रीट होऊ शकत नाही. आणि बॅसिलर डिसेंट्री हे लवकर सहज साध्य होऊ शकते. अमेबिक डिसेंट्री ही कष्ट साध्य आहे, म्हणजे ट्रीटमेंट बराच दिवस घ्यावा लागते त्याला. थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांना ह्याचा त्रास होत नाही, पण बाकीच्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना हा वारंवार त्रास होतो. तर कारणामध्ये पुढं अमेबिक डिसेंट्री, जर अमेबियाचं इन्फेक्शन जर दूषित पाण्यामधनं जर अमेबिया अशुद्ध पाणी असेल तर त्यामधून अमेबिया बॅक्टेरिया किंवा फंगस आपल्या पोटामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे पण आपल्याला हे इन्फेक्शन होऊ शकते. मांसाहार भरपूर प्रमाणात खाणे, तळलेले तेलकट बेकरीचे पदार्थ, मैद्याचे पदार्थ जर वारंवार खाण्यात आले तर आपल्या आतड्याला भरपूर काम करावं लागते. त्यामुळे पाचन शक्ती कमकुवत होते आणि पोटामध्ये जे अन्न सडले जाते तिथे टॉक्सिक भरपूर प्रमाणात साठले जाते आणि आतड्याला शोथ म्हणजे सूज येते, तिथं जखमा होतात आणि त्यामुळे ते इन्फेक्शन झालेलं बाहेर काढण्यासाठी आतड्याला भरपूर काम करावं लागते. त्यामुळे म्युकस भरपूर प्रमाणात तयार होतो आणि तो आपल्या संडासमधून बाहेर पडतो. त्याला पण आव पडणे पण असे म्हटले जाते. त्यामुळं पचायला जड असलेले असे पदार्थ वारंवार खाणे टाळणं गरजेचं आहे. अशक्तपणा येतो, मन बेचैन राहते, वारंवार पोटामध्ये कळ आल्यामुळे कुठेही मन लागत नाही, सतत बेचैन राहिलं जातं. थकवा येणे, थंडी वाजणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी होते, कुपोषण होते, त्यानंतर आतड्याचे भरपूर बाकीचे विकार होऊ शकतात. अस्वच्छ राहणीमान असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला हा त्रास होऊ शकतो. पाणी शुद्ध असणे गरजेचे आहे. तर आव पडणे म्हणजे कोलायटिसची लक्षणे काय आहेत? तर लक्षणे तीव्र किंवा सौम्य स्वरूपाचे असू शकतात, बराच काळ टिकून राहणारे असतात. सतत पोट दुखणे, जुलाब, संडासमधून आव, पिवळ्या कलरची आव पडणे, रक्तयुक्त जुलाब होतात, त्यानंतर गुदद्वारामध्ये वेदना होतात, आतड्याचे आतील तुकडे बाहेर पडतात, जास्त झाल्यानंतर हा त्रास होतो. बारीक बारीक तुकडे हे संडासमधून आतड्याचे बाहेर येतात. दुर्गंधयुक्त पू संडासमधून बाहेर येतो. संडासमध्ये रक्त पू मिश्रित असे संडास वारंवार होते. जर असा आपल्याला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर हा त्रास 100% होतो. शरीराचे तापमान कमी होते किंवा जास्त पण होते. तर अशी लक्षणं आहेत. तर ह्याच्यावर उपचार काय? तर आपण उपवास करणं गरजेचं आहे. उपवासामुळे आठवड्यातून एकदा जर कडक उपवास केला तर आपली बॉडी डिटॉक्स होऊन जाते. हे टॉक्सिक आपल्या आतड्याला आराम मिळाला जातो आणि टॉक्सिक सर्व बाहेर निघून जाते. रोज 1 चमचा जर आपण रात्री झोपताना कोमट पाण्यामध्ये जर एरंड तेल घेण्याची सवय लावली, असं 21 दिवस केलं तर आपले आतडे आतमधून पूर्ण स्वच्छ होऊन जातात. त्यानंतर दुपारी जेवणामध्ये दही 1 वाटी घेतलं तरी सुद्धा आपल्याला त्यामधून आराम मिळू शकतो. जर आपण 3 महिने कंटिन्यू जर आपण बेलाचे सरबत घेतले तर दुपारच्याला रोज आपण जर बेलाचे सरबत घेतले असेल तर आपल्याला
जुना जेवढे जुन्या असेल आव पडण्याचा त्रास तेवढा आपल्याला लवकर कव्हर होऊन जाईल. त्यानंतर चहा कॉफी पिणे बंद करा, मांसाहार बंद करा. आहारामध्ये पिकलेली फळे असणे गरजेचं आहे. फायबरयुक्त आहार घ्या. जेवणामध्ये कोशिंबीर असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या शरीराला योग्य प्रकारचं फायबर्स मिळले जाते आणि विटॅमिन्स आणि दही वगैरे त्यामध्ये असल्यामुळे आपल्याला प्रोबायोटिक पण आपल्याला मिळते. त्यानंतर एक ॲलोपॅथिक ट्रीटमेंट सांगतो. ते जर 5 दिवस घेतले तर तुम्हाला चांगल्या प्रकारे आराम मिळेल. टॅबलेट नॉर्फ्लॉक टीजेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर. त्यानंतर जिरोडाल 5 टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर किंवा कॅटास्पा टॅबलेट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. टॅबलेट कॅप्सूल वायबॅक्ट सकाळ संध्याकाळ जेवणानंतर घ्या. कॅप्सूल पॅन्टीन एल रोज एक सकाळी जेवणापूर्वी घ्या. त्यानंतर आपल्याला अशक्तपणा थकवा वाटत असेल तर आपण सतत ORS लिक्विड किंवा ORS पावडर 1 लिटर पाण्यामध्ये पिण्याची सवय रोज लावली तरी सुद्धा आपल्याला विकनेस डिहायड्रेशन मेंटेन होऊन जाईल आणि हा त्रास आपला कायमस्वरूपी निघून जाईल.